खंबाटकी घाटात 3 तास वाहतूक कोंडी, वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा। नाताळ सणामुळे आणि वाहने बंद पडल्याने कोंडी। नाताळ हंगामामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे। त्यातच खंबाटकी घाटातील दत्त मंदिरानजीक वाहने बंद पडली, त्यामुळे 3 तास घाट ब्लॉक झाला होता। वाहनांच्या घाटात रांगा लागल्याने कोंडी झाली होती। घाट रस्त्यावर तब्बल 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। खंबाटकी घाटात वेगवेगळ्या ठिकाणी बसेस, माल ट्रक डिझेल संपल्याने बंद पडले होते, त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली। नाताळची सुट्टी असल्याने सकाळपासूनच पुण्याहून साताराकडे जाताना महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती। खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ एकाच वेळी 2च वाहने जातात, त्याच ठिकाणी वाहने बंद पडल्याने तेथून एकच वाहन जात असल्याने पाठीमागे वाहनांची रांग लागली होती। सकाळी 6च्या सुमारास दत्त मंदिराजवळ शिवशाही बस व काही अंतरावर माल ट्रक रस्त्यातच बंद पडला होता। या दोन्ही ठिकाणी दुसरे वाहन पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे पाठीमागे वाहनांची रांग लागली होती। वाहनांची गर्दी वाढल्याने घाटात इंजन गरम होऊन वाहने बंद पडू लागली, त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडून जवळपास 3.5 ते 4 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या। महामार्ग वाहतूक पोलिसांनी बंद पडलेली वाहने क्रेनने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली। सकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहन चालक व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। खंबाटकी घाटात सलग सुट्ट्या, लग्न सराई असताना वाहनांची गर्दी होते। यावेळी अनेक वाहने गरम होऊन रस्त्यातच बंद पडतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते। यावेळी बंद पडलेली वाहने रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी शासकीय क्रेन उपलब्ध होत नाही। रस्ते विकास महामंडळाने दत्त मंदिराजवळ कायमस्वरूपी क्रेन उपलब्ध करून दिल्यास वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य आहे। मात्र खंडाळा ते घाटमाता परिसरात अपघात झाल्यास कधीच रस्ते विकास महामंडळाचे क्रेन उपलब्ध होत नाही। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।